शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सालवडगाव शिवारामध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या मावा तयार करण्याच्या कारखान्यावर शेवगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 31,38,000 रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त केला असून 2 आरोपींना ताब्यात घेतला आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश केले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गोपनीय माहिती मिळाली की सालवडगाव शिवारात मशीनच्या सहाय्याने कच्ची आणि पक्की सुपारीमध्ये सुगंधी तंबाखू मिसळून मोठ्या प्रमाणावर मावा तयार केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने तात्काळ 2 पंचासह छापा टाकला। यावेळी घटनास्थळी 2 इसम आढळून आले। पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे इम्रान निसार शेख वय वर्ष 22 आणि सोहेल अफसर शेख वय वर्ष 21 दोघेही राहणार सालवडगाव तालुका शेवगाव अशी सांगितली। छाप्यात पोलिसांनी मावा तयार करण्याच्या मशीन, सुपारी, तयार मावा, विविध साहित्य तसेच महिंद्रा पिकअप आणि टाटा एसी अशी वाहने जप्त केली आहेत। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 31,38,000 रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलं। ताब्यातील आरोपींकडे चौकशी केली असता हा माल मुजीब मुसा शेख आणि परवेज मुसा शेख राहणार शेवगाव यांचा असल्याची माहिती पुढे आली आहे। या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 427/2026 भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चंद्रकांत आंधळे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह पोलीस सब इन्स्पेक्टर बाजीराव सानप, पोलीस सब इन्स्पेक्टर रामहरी खेडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे, पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप, श्याम गुंजाळ, संपत खेडकर, एकनाथ गरकळ, राहुल खेडकर, सचिन पिरगळ, रोहित पालवे, कृष्णा मोरे, प्रशांत आंधळे, अर्जुन मुंडे यांनी सहभाग घेतला। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर बाजीराव सानप हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय, शेवगाव।